आप देख रहे हैं YouTube चैनल क्रांतिकारी कर्मचारी के न्यूज। आपकी आवाज, आपका संघर्ष। परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या आश्रमामध्ये भेट देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन अवघ्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यानंतर रिसर या ठिकाणी आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे मित्रांनो। आणि कर्मचारी उपोषणाला शेवटच्या स्टोकाला आलेले आहेत, म्हणजे पाणी खूप आतपर्यंत मुरलेलं आहे। जुनी पेन्शनची लढाई 10 ते 15 वर्षापासून सुरू आहे आणि सरकार ऐकत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये सरकार जो पेन्शन देईल त्याचं सरकार आणण्यासाठी इथले कर्मचारी कटिबद्ध आहेत। आता जवळपास 80 ते 90 लोकांनी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आमरण उपोषणासाठी। बऱ्यापैकी जे मागे बसलेले आहेत ते सगळे आमरण उपोषण करतेच आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली नाही किंवा आंदोलनाची दखल त्यांनी घेतली नाही तर वोट फॉर ओपीएस म्हणजे जो पेन्शन देईल त्यालाच मतदान करायचं कर्मचाऱ्यांनी ठरवलेलं आहे। येणाऱ्या निवडणूक आवाज येत नाही, सर्व आंदोलनकर्त्यांनी एकच मिशन घेतलेली आहे। तुमच्यासोबत आम्ही आहे। आज परत एकदा वर्धेला आपल्याला हिंगणघाटच्या एका कार्यक्रमाला जायचं आहे, पण एक आता मला सरांनी सांगितलं, अडबले सरांनी, की एक दिवस ठरवून आपल्याला पूर्ण दिवस हा तुमच्यासोबत घालवायचा आहे आणि म्हणून त्याच्या माध्यमातून सुद्धा सरकारपर्यंत तो मेसेज गेला पाहिजे आणि म्हणून एक दिवस सुद्धा तुम्हाला देणार आहे। नाना भाऊंना आम्ही विनंती करणार आहे, वडेट्टीवार साहेब आपले राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना सुद्धा फोन करून मी विनंती करणार आहे, आम्ही दोघंही विनंती करणार आहे की या ठिकाणी उपोषणस्थळी आपण आलं पाहिजे आणि तशा पद्धतीचा संदेश हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी गेला पाहिजे। कुठल्याही कारणास्तव पण त्या ठिकाणी याही सरकारने जर घेतलं तर आम्ही याही सरकारचं स्वागत करू, परंतु जुना पेन्शनचा गेल्या 20 वर्षापासून हा मुद्दा प्रलंबित आहे, तो हक्काचा मुद्दा आहे सर्वांचा आणि तो आता घेतल्याशिवाय राहणार नाही। अशा पद्धतीची भूमिका ही आमची आणि काँग्रेस पक्षाची निश्चितपणे राहील। आपल्या या आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण सोबत आहे। महाराष्ट्र में पुरानी पेंशन के लिए कर्मचारियों का आमरण अनशन आरंभ। महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन संगठन द्वारा महात्मा गांधी जयंती पर प्रदेशाध्यक्ष वितेश खांडेकर के नेतृत्व में हो रहा है आमरण अनशन। महाराष्ट्र में होने हैं जल्द ही विधानसभा चुनाव, क्या इसका असर होगा महाराष्ट्र सरकार पर? या ठिकाणी बसणार आहे म्हणून आधीच आपण व्यवस्थित बसून घ्यावा, थोडंसं प्रत्येकाला जागा झाली पाहिजे या पद्धतीने। परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या आश्रमामध्ये भेट देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन अवघ्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यानंतर रिसर या ठिकाणी आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे मित्रांनो। आणि म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी आपापली जागा नक्की करून घ्यावी, व्यापून घ्यावी, जेणेकरून आपल्याला त्यानंतर काही त्रास होणार नाही आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे आमरण उपोषण या ठिकाणी आपल्याला करायचं आहे। जे आमरण उपोषणाला या ठिकाणी बसणार आहे त्यांनीच त्या रजिस्टरमध्ये आमरण उपोषणकर्त्यांची नावे ही जे रजिस्टर दिलेलं आहे याच्यामध्ये नावे लिहायची आहे। एक दिवस बस आता जवळपास 80 ते 90 लोकांनी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आमरण उपोषणासाठी। बऱ्यापैकी जे मागे बसलेले आहेत ते सगळे आमरण उपोषण करतेच आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली नाही किंवा आंदोलनाची दखल त्यांनी घेतली नाही तर वोट फॉर ओपीएस म्हणजे जो पेन्शन देईल त्यालाच मतदान करायचं कर्मचाऱ्यांनी ठरवलेलं आहे। येणाऱ्या निवडणुकांमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये कर्मचारी जो पेन्शन देईल त्याची सरकार आणून पेन्शन प्राप्ती करून घेतील असा संकल्प महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। आपला हा दबाव आहे, निवडणुकाच्या माध्यमातून कर्मचारी दाखवतील की कर्मचाऱ्यांनी सरकारने कर्मचाऱ्यांना मूर्खात काढू नये। जर कर्मचारी उपोषणाला शेवटच्या स्टोकाला आलेले आहेत म्हणजे पाणी खूप आतपर्यंत मुरलेलं आहे। जुनी पेन्शनची लढाई 10 ते 15 वर्षापासून सुरू आहे आणि सरकार ऐकत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये सरकार जो पेन्शन देईल त्याचं सरकार आणण्यासाठी इथले कर्मचारी कटिबद्ध आहेत। देश भर के पेंशन आंदोलन व सरकारी कर्मचारियों की खबरों से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब अवश्य करें तथा बेल आइकन बटन अवश्य दबाएं।